नमस्कार. परत एकदा कोणाची तरी कंप्लेंट म्हणजे कोण कोणाचं काय उपटणार म्हणा. पण हे जे आजकाल हे सुटले आहेत सगळे भडवे ऑनलाईन, ज्यांना लग्न झालेल्या बायका त्यांच्या बापाची जागीर वाटतात. कंटाळा आलाय इतकी मेहनत करून फॉलोअर्स जमा करण्याच्या नादामध्ये ही घाण जमा करावी लागते. बरं, हा ग्रुप पण 20, 25, 27, 28च्या वयोगटातला आहे. अरे तुम्हाला काय उलटा ऊन काढलाय काय रे भडव्यांनो? तुम्हाला अक्कल नाही? तुमच्या घरात आई बहिणी नाहीत? फोन कसली करता? बरं, तुम्ही जे कोणी असाल हिजड्याची अवलाद, तुमच्या पाया पडते. तुम्हाला जी काय आय घालायची आहे ना ती घाला. ती बाई जी असेल ना ती तुम्हाला पुरी पडेल. पण तुमच्या डी पीवरती ना शिवरायांचं नाव किंवा भीम सैनिक म्हणून नाव घालू नका. तुम्ही किती महान आहेत ना हे दाखवायचा प्रयत्न करू नका. नाही आहे तुमची ती वृत्ती. होऊच नाही शकत तुम्ही शिवाजींचे मावळे किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे धम्मरक्षक. नालायक माणसं कुठली. स्वतःला हिरो बनवण्याच्या नादामध्ये फक्त डी पीवरती टाका की आम्ही असं आम्ही तसे आहोत. आज एक सकाळी सकाळी फोन आला, व्हिडिओ कॉल. माझा जिओचं रिचार्ज संपलं होतं. माझ्या नवऱ्याला विचारत होती कसं करू आणि तिथे व्हिडिओ कॉल. हे तर माझ्या नवऱ्याला मी समजावून ठेवलं आहे, बाबा एक फॉलोअर्स आहेत ते त्यांच्या हिशोबाने पकवत राहतात, बोलत राहतात किंवा मी लाईव्हवर बोलत असते तेव्हा ते ऐकतच असतात. त्याच्यामुळे त्याने निग्लेक्ट केलं ते. पण मी त्याच्यासमोरच त्याला फोन केला. काय रे कॉल कशाला केला होतास? त्यांनी माझा टोन ऐकून मला बोलला, नाही लहान मुलाच्या हातात फोन होता हो. तो त्यांनी प्रेस केला म्हणून तो फोन लागला असेल. तुम्ही एवढं चवताळताय कशाला? मी म्हटलं थांब 1 मिनटं. मी परत तो फोन कट केला आणि पुन्हा एकदा बघितलं तर सकाळी सकाळी या भडव्यानी गुड मॉर्निंग केला होता मला. जसं मला गुड मॉर्निंग केल्याशिवाय याची मॉर्निंग गुड नव्हती होणार. तर मी त्याला परत फोन केला आणि मी त्याला माझ्या नवऱ्यासमोरच फोन केला आणि त्याला विचारलं, गुड मॉर्निंग पण तुला त्या लहान मुलानेच केलं का? येतं त्याला टाईप करायला? तर मला म्हणतो झालं काय का तुला? मग तू फॉलो कशाला केलंस? फॉलो केलं म्हणजे भोसडीच्या मी तुझ्यासाठी अवेलेबल झाली काय रे आईचं पाड्या? त्याच्यानंतर मला शिव्या घालायला लागला, वरून मला शिव्या घालायला लागला. नंतर मी त्याने मला मेसेज करायला लागला, दाखवते तुम्हाला तो मेसेज, तो पण बघा तुम्ही. तर हा मेसेज त्यांनी मला केल्यानंतर मी त्याला हा शेवटचा मेसेज पाठवला. म्हणजे तुम्ही किती किती दुय्यम दर्जाचे खोटारडे रे. तर तू खरा पुरुष असतास आणि मी जर खोटारडी बाई असती तर तू दाखवलं असतंस ना किती मोठा भीमसैनिक आहेस ते. मला इंस्टाग्राम नोटिफिकेशन्स सजेशन्स पाठवते, असे फॉलोअर्स आहेत, मला फॉलोअर्स पाहिजे, त्यांना मी फॉलो करते. मी फॉलो केल्यानंतर काय तुम्हाला हाय हॅलो पाठवते, हाय जानू मला तुम्ही खूप आवडले आहेत, मला कॉल करा, या बसा उरावर माझ्या. केला का तुला मेसेज? आणि त्या सजेशन्समध्ये जेव्हा शिस्तीत बोलणारी माणसं आणि शिस्तीत माझ्या टॅलेंटला किंवा मला माझ्या टॅलेंटला कदर करणारी जी माणसं असतात त्यांना मी माझ्या फॅमिलीत जॉईन करते आणि मी त्यांना कंटिन्यू करते. आणि असे भरपूर चांगली चांगली मुलं, पुरुष आणि बायका माझ्या फॅमिलीत आहेत, मी त्यांनाच जोडून ठेवते. हे बाकीचे चट्टेपट्टे हाय बाय करणार आणि मी पटापट ब्लॉक करून टाकते. एवढा टाईम नाही माझ्याकडे कोणाला एंटरटेन करत बसायला. फालतूचे धंदे ना उडून बसले इकडे. बरं, डोक्याची तारच तेव्हा माझी सटकते ना. अजून कोण आंडूपांडू असला ना तर त्याच्याशी नडू शकतो. तुम्हाला लाज नाही वाटत? आणि त्याच्यानंतर मग त्यांनी तो मेसेज वाचल्यानंतर परत काहीतरी टाईप करत होता, पण त्याची फाटली. का ही बाई जर शिव्या घालायची हिंमत करू शकते तर ही आपला डी पी वगैरे जे काय आहे ते लावून आपल्याला बदनाम करेल. त्यांनी टायपिंग बंद केली आणि कोणीतरी अक्कल दिली का त्याची आपली त्याला आली मला माहिती नाही. त्यांनी तो
त्यांनी मला तिथून ब्लॉक केलं. पण त्यांनी मला ढीक ब्लॉक केलं असेल, पण त्याचे अजूनही कोणी फॉलोवर, एखादा तरी फॉलोवर असेल ना, किंवा आजूबाजूचा ओळखणारा असेल, तो त्याचा हात थोबाड बघून, किंवा तुम्ही लोक पण असाल ना, कोणतरी माझे जे जवळचे, त्यांनी प्लीज हे स्टोरीवर टाका. हे असल्या सगळ्या भडव्यांना अकला आल्या पाहिजे, ज्या उठ सूट आईन कुठल्याही वेळेला हाय हॅलो, म्हणजे मग तुम्ही जाग्या का तेवढ्या रात्री? अरे भडव्या, माझा फोन, माझं घर, माझे डोळे, माझी झोप, मी रात्रभर झोपेन नाही तर आय घालेन. तू कोण होता विचारणारा? तुला इन्व्हाइट केलं का माझ्या अकाउंटवर मी? रात्री आणि माझ्याबरोबर बासली पण म्हणून आईची गाड्यांच्या. आणि जातीचा आणि तुमच्या धर्माचा जर तुम्हाला अभिमान असेल ना, तर तुम्ही असे वागणार नाहीत. एका आईची एका बापाची औलाद असाल तर. भडव्यांच्या उठसूट 24 तास गांडीला खात सुटलेली असते. याला जसं आता मी बदनाम करते ना, मी प्रत्येक एकेकाला जी ही रील बघतोय ना, जो माझ्या डोक्यात जाईल, जो मला त्रास देणार, रात्री रात्री मेसेज आणि फोन करून, त्याला त्यांच्या सगळ्यांच्या खानदानाला मी इकडे नागळा करणारा. लक्षात ठेवा, मी एकाच उसूलाची आहे. नाही म्हणजे नाही, बघूयात म्हणजे नाही, हो म्हणजे हो. सो मी इथे कुठल्या आटूझाटूंसाठी रात्र अपरात्री अवेलेबल नाही आहे. माझी फॅमिली, माझे मित्र, माझ्या मैत्रिणी मी निवडते. ज्यांच्याशी मला वाटणार त्यांच्याशीच मी बोलणार. आईचा भोसडा तुमच्या दर्जोत चाले. आंबेडकरांचं नाव खराब करतो भडवा. आणि सगळ्या स्त्रियांना पण सांगते, ज्यांना ज्यांना हा त्रास होतोय ना, घाबरून किंवा काय हे करून राहू नका. असे व्हिडिओ बनवा, त्यांचे जे चॅटिंग असतील किंवा काय असतील ना, पटापट स्क्रीनशॉट काढून द्यायचे. आणि एक इनशॉट म्हणून ॲप आहे, तो ॲप डाउनलोड करा आणि आपल्या फोटोजमधनं ते इनशॉट आणि आपले रील अशा बनवून त्या एकत्र त्या फोटो सगळं कट करून परत एकदा एक मोठी रील बनवा आणि अशी टाकत जा. आणि ह्यांना सुधरवून टाका चांगले. आणि आपण करू शकतो, त्या आपल्या बायांमध्येच ती ताकद आहे. हिरो बनतात आई झावाडे. जय हिंद, जय महाराष्ट्र.